गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातानंतर गौतमी गोत्यात. गौतमीच्या कारमध्ये राजकीय नेता कोण? सबसे कातिल गौतमी पाटील. लाखो दिलो की धडकन. गौतमी पाटीलला अटक होणार? या प्रश्नानं तिच्या चाहत्यांना टेन्शन मध्ये टाकलाय. हा प्रश्न पडलाय एका अपघातामुळे आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट डीसीपीला झापल्यामुळे. गौतमी पाटील काय उचलायचं नाही. ही घटना नेमकी काय आहे पाहूया. 30 सप्टेंबरला गौतमीच्या कारची रिक्षाला जोरदार धडक बसली. नवले पुलावरील अपघातात रिक्षा चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले. यानंतर पोलिसांनी तपास करत गौतमीच्या कार चालकाला अटक केली. या अपघातात रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाल्यानंतर रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी पोलिसांनी केलेल्या अपघाताच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केलाय. अपघातावेळेस कारमध्ये गौतमी पाटील होती असा आरोप करत पोलीस या प्रकरणात काहीतरी लपवत असल्याचा संशय व्यक्त करत थेट चंद्रकांत पाटलांकडे या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. आणि मग चंद्रकांत पाटलांनी थेट डीसीपींना काय आदेश दिले पहा. गौतमी पाटील काय उचलायचं नाही. गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीच नाही गौतमी पाटील असेल तिला नोटीस द्या. तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर असं. चंद्रकांत पाटलांनी तर थेट कार जप्त करण्याचे आणि गौतमीवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या प्रकरणात पोलिसांना प्रोग्रेस रिपोर्ट सादर करण्यास सांगितलाय. दरम्यान रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी नेमकी काय मागणी केली आहे पहा. गौतमी पाटील मॅडम ह्या त्या गाडीत होत्या आणि जो आरोपी आहे तो त्या मूळ ठिकाणी 100 ते 200 मीटर अंतरावर असेल, पण तो त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता. कारण आता जे पोलीस प्रशासनाकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार असं सिद्धच होत नाहीये की जो आरोपी त्यांनी जमा केलाय तोच तो आरोपी आहे. फक्त जे आय विटनेस आहेत तेच आय विटनेस हे सांगतायत की तो आरोपी आहे. गाडीत राजकीय व्यक्ती असेल नसेल याचा माझ्याशी संबंध नाहीये. ते सगळं पोलीस प्रशासनाने पाहावं. माझा संशय ह्या गौतमी मॅडमवर आहेत, ज्या मालकीन आहेत त्यांनी समोर यावं. गौतमी अपघाताच्या वेळेस कारमध्ये होती की नाही हे पोलीस तपासात समोर येईलच. पण या अपघातानंतर पुणे पोलिसांची पुन्हा दैना झाली. हा अपघात होऊनही पोलिसांनी या कारमध्ये नेमकं कोण कोण होतं आणि राजकीय नेता होता का, आणि असेल तर तो राजकीय नेता कोण होता, असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित झाले. या अपघाताला 5 दिवस झाल्यानंतर आणि मरगळेंच्या नातेवाईकांच्या आरोपांनंतरही गौतमीनं मौन पाळलं असेल तर यात नक्कीच काहीतरी काळबैर. त्यामुळे आता गौतमीला अटक होणार का, असाच प्रश्न उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.